नमस्कार मंडळी, पाहू शकता किती पांढरी शुभ्र हलकी फुलकी, पचायला अजिबात जड नाही. तोडल्यावरही मधून मस्त जाळीदार, दाताने न खाता ओठाने खाऊ शकता इतकी नरम पोह्याची इडली बनवून दाखवणार आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता, डाळ तांदूळ न वापरता ही इडली कशी बनवायची लगेचच पाहूया. तर ही रेसिपी बनवण्यासाठी एक छोटंसं मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 वाटी जाड पोहे घ्यायचे आहेत. म्हणजे जे आपण रोज कांदे पोहे बनवतो तेच पोहे इथे वापरलेले आहेत. म्हणजे पातळ पोह्याचा इथे वापर करायचा नाही. आणि घरातली कोणतीही 1 वाटी सेट करा किंवा कपचं मेजरमेंट ठेवा. एकाच भांड्याचं मेजरमेंट ठेवलं तर रेसिपी अजिबात चुकत नाही, परफेक्ट बनते. आता काय करायचं आहे, आपल्याला या पोह्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं नाही, थोडंसं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे. आता वाटून घेतलेले पोहे अशा मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता इथे ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे. आणि पोहे वाटून घेतलेले जाड रव्यापेक्षा थोडेसे हलकेसे म्हणजे बारीक रव्यासारखे वाटले गेलेले आहेत. आणि जर तुमच्याकडे जाड रवा नसेल तर तुम्ही इथे इडलीचा रवा वापरू शकता. तर आता एक महत्त्वाची टिप्स देते तुम्हाला. इथं आपल्याला दही किंवा लिंबाचा रस वापरायचा नाही. त्याऐवजी इथे मी एक सिक्रेट जिन्नस वापरणार आहे, ते म्हणजे पाव चमचा सायट्रिक ॲसिड आहे. आणि जर दही वापरलं तर इडली अशी गच्च बसते, म्हणून इथे मी दह्याचा वापर अजिबात केलेला नाही. तर यासोबतच आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि या सर्व जिन्नसांना अगोदर आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे. सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व. लिंबूसत्व हे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला सहज भेटून जाईल. तर आता इथे सर्व जिन्नस एकजीव झाले की आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी वापरायचं आहे. एकदमच जास्त पाणी वापरून पातळ करायचं नाही बॅटरला. तर इथे थोडं थोडं पाणी वापरून 2 वाटी पाण्याचा इथे वापर झालेला आहे. दही वापरलेलं नाही म्हणून इथं पाण्याचा थोडासा जास्त वापर होतो. आणि जर तुमचं बॅटर यापेक्षा पातळ झालेलं असेल तर 2 चमचे पोह्याचा किंवा रव्याचा इथे तुम्ही वापर करू शकता. अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. यापेक्षा अजिबात पातळ ठेवायचं नाही आपल्याला. आता इडलीमधून नरम आणि मऊ होण्यासाठी आपल्याला 1 चमचा रिफाईंड तेल वापरायचं आहे. कोणतंही तेल चालेल, फक्त मोहरीचं तेल इथे नका वापरू. आता इथे तेलाला बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे. आणि इथे तेल चांगल्या प्रकारे एकजीव झालं की आपल्याला एका डायरेक्शनमध्ये 2 मिनिटापर्यंत बॅटरला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यामुळे बॅटर हलकं फुल होतं, हवा भरली जाते आणि इडली टम्म फुगण्यास मदत होते. तर इथे बघू शकता मंडळी, 2 मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घेतल्यावर बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे हवा भरली आहे आणि मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. आता काय करायचं आहे, रवा चांगला असा भिजण्यासाठी आपल्याला एक 10 मिनिट झाकण ठेवून बॅटरला रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर आता इडलीसाठी आपल्याला एक अशी खमंग चटणी बनवायची आहे. त्यासाठी एक छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे नारळाची पावडर घ्यायची आहे. तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल तर ओला नारळ असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आणि चटणीला चांगली अशी बाइंडिंग येण्यासाठी 2 चमचे फुटाणे आहेत. जर तुम्हाला इथे फुटाणे वापरायचे नसतील तर 2 चमचे भाजलेले शेंगदाणे सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि चटणीच्या तिखटपणासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा अधिक करू शकता. आणि इथे चटणीला चांगली चव येण्यासाठी 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आल्याचा सुद्धा इथे वापर करू शकता. आणि ते चव बॅलन्स राहण्यासाठी आणि चटणीमध्ये थोडासा आंबटपणा येण्यासाठी थोडीशी चिंच घेतलेली आहे. चिंचऐवजी तुम्ही अर्धा लिंबाचा रस इथे वापरू शकता. आणि मस्त असा फ्लेवर आणि रंग येण्यासाठी इथे थोडीशी कोथिंबीर वापरलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मूठभर सुद्धा कोथिंबीर वापरू शकता. आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना आपल्याला आधी बारीक करून घ्यायचं आहे. आणि अगोदरच जर पाणी वाटलं तर चटणी अशी जाडसर होते, म्हणून अगोदर बारीक करून त्यानंतर हवं तितकं पाणी वापरून एकदम अशी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे. तर आता इथे चटणी वाटून झाली की एका मोठ्याशा वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला हवी तितकी घट्ट किंवा पातळ तुम्ही बनवू शकता. मी मीडियम टाईपची चटणी वाटून घेतलेलं आहे. आता चटणी मस्त अशी खमंग होण्यासाठी आपल्याला फोडणी द्यायची आहे चटणीला. त्यासाठी 1 चमचा गरम तेलामध्ये मिक्स मोहरी जिरा टाकायचा आहे. चिमूटभर हिंग टाकायचा फ्लेवर चांगला येण्यासाठी. आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. आता या सर्व जिन्नसांना थोडंसं परतून घ्यायचं आहे. मस्त असं परतून तयार झालं की चटणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता या तडक्याला चांगल्या प्रकारे चटणीमध्ये एकजीव केलं की चटणीला अशी खमंग चव येते. अशा पद्धतीने झटपट चटणी तर तयार झालेली आहे. आता फटाफट इडली बनवायला घेऊ. 10 मिनिट झाले की एकदा बॅटर चेक करायचं आहे. तर रवा आणि पोहे भिजल्यानंतर मस्त असे फुलतात आणि पूर्ण पाणी शोषून घेतात. तर थोडासा असा बॅटरला घट्टपणा आलेला आहे. तर इथे 1-2 चमचे पाण्याचा वापर होईल, पण आपल्याला अगोदर पाणी वापरायचं नाही. इथे आपल्याला इडली टम्म फुगण्यासाठी आणि मधून जाळीदार होण्यासाठी मी इथे 1 पॅकेट इनोचं वापरत आहे. आणि जर तुम्हाला इनो आवडत नसेल तर तुम्ही इथे खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता. आता इथे आपल्याला फक्त 2 चमचे पाण्याचा वापर करायचा आहे, कारण की इनो ॲक्टिव्ह पण होतो आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पण ॲडजस्ट होते. आता हलक्या हाताने आपल्याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून इनो बॅटरमध्ये ॲक्टिव्ह होईल.
तर इथे पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अशी आलेली आहे, म्हणजे की परफेक्ट इडली बनवण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे. तर आपल्याला इडलीच्या एक एक साच्यामध्ये असं बॅटर टाकायचं आहे आणि इडलीच्या साच्याला आतील बाजूनं पूर्ण मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि या इडल्या जर तुम्हाला इडली स्टीमरमध्ये करायच्या नसतील तर तुम्ही छोट्याशा वाटीमध्ये किंवा पोहे खायच्या प्लेटमध्ये बनवलं तरी चालेल. अगोदरच मी थोडीशी तयारी केलेली आहे. इडली स्टीमरमध्ये 1 ग्लास पाण्याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आपल्याला. मस्त असं उकळी आली की एक एक करून आपल्याला हे इडली स्टीमरचे प्लेट ठेवायचे आहेत. आता इथे झाकण लावायचं आहे आणि गॅसला फास्ट ठेवून एक 10 मिनिटापर्यंत आपल्याला इडली वाफवून घ्यायची आहे. तर इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहेत. झाकण काढायचं आहे. बापरे, काय मस्त टम्म फुगल्या पोह्याची इडली. आता या एक एक प्लेटला आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि राहिलेल्या बॅटरची इडली लगेच बनवून घ्यायचं आहे. तरी त्या अगोदर आपल्याला इडलीचे साचे पूर्ण चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचे आहेत. थंड केल्यावरच आपल्याला इडली डिमोल्ड करायची आहे, म्हणजे ती चांगल्या प्रकारे निघते आणि अजिबात भांड्याला सुद्धा चिटकत नाही किंवा तुटत नाही. आणि जर तुम्हाला झटपट हे भांडे थंड करायचे असतील तर तुम्ही एका प्लेटमध्ये थंड पाणी घेऊन थंड करू शकता साच्याला. मस्त अशी इडली तयार झालेली आहे. या इडलीला मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेल्या इडल्या डिमोल्ड करून घेते. ना पोहे भिजत ठेवायचं, ना दही वापरायची, ना लिंबू वापरायचा. अवघ्या 10 मिनिटात पनीरपेक्षाही मऊ पांढरी शुभ्र मऊ हलकी फुल पोह्याची इडली नवशिके सुद्धा सहज बनवू शकतील. आणि पाहिलं ना मंडळी, किती स्पॉन्जी, तोडल्यावरही मस्त अशी जाळीदार इडली तयार झालेली आहे. तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.